सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीचा ट्रेंड चालू आहे. तर आज आपण शेवग्याच्या चटणीचा एक प्रकार बघणार आहोत. ती त्याच्यामध्ये खूप कॅल्शियम असते. तुम्ही पण नक्की बनवून खा. 2 ते 3 महिने छान टिकते. तर आपण इथे फ्रेश कढीपत्ता तोडून घेतला आहे आणि फ्रेश शेवग्याचा पानं तोडून घेतले आहेत. तर ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि सुकवून घेतले आहेत, म्हणजे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतले आहेत. ओले आपल्याला अजिबात ठेवायचे नाहीत. जर ओले राहिले ना तर चटणी जास्त दिवस टिकणार नाहीत. एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत. एकदम फ्रेश वापरायचे आणि कवळे असलेलेच घ्यायचे. जास्त म्हणजे रठ्ठ असलेले घ्यायचे नाहीत. एकदम कवळे असलेले पानं घ्यायचेत. तर इथे 1 कप शेवग्याचे पानं आहेत आणि अर्धी वाटी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. कढीपत्तासुद्धा केसांसाठी खूप उपयुक्त आहे. तर कढीपत्ता अर्धी वाटी घेतली आहे आणि 4-5 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या. तर पुढं आपल्याला साहित्य मी सांगते काय काय लागते ते. तर रेसिपी बघूया आपण. तर इथं मिरच्या घेतल्या आहेत 4-5 बारीक करून. तर इथं लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईवरच बनवायचं, म्हणजे चव खूप मस्त येते. तर आता हे कमी गॅसवरच सगळे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडं तेलामध्ये छान मिरची खरपूस भाजून घ्यायची आहे. थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 1 अख्खा लसणाचा गड्डा घेतला आहे. ते टरफलासहित घेतला आहे, कारण टरफलासहित लसणाच्या पाकळ्या घेतल्यावर आपली कोणतीही चटणी असो ती जास्त दिवस टिकते. तर आमच्या इकडं लसणाच्या म्हणजे कोणतीही चटणी जर करायची असेल ना तर लसणाच्या पाकळ्या असतात ना त्यांच्या टरफलासहित त्यांचा वापर केला जातो. जर टरफलं नको असतील तर तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घेतली आहे. ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि लसूण थोडं साईडला केलं आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि सगळं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. मस्त खमंग भाजल्या जाते आणि छान म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्येच 1 चमचा जिरं पण टाकलं आहे. जिरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही चटणी खरंच नक्की करून बघा. खूप म्हणजे याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि कढीपत्तासुद्धा शरीरासाठी खूप फायद्याचा आहे. त्याचीसुद्धा चटणी बनवून खाऊ शकता. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे आणि शेवग्याचे पानं पण टाकले आहेत. हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. कमी तेलामध्येच हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त तेल टाकल्यावर काय होते, मग चटणीचा खूप जास्त वास येतो. म्हणून थोड्या तेलामध्येच आपल्याला सगळं हे भाजून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच 2 चमचे खिसलेलं खोबरं आणि 1 चमचा तीळ आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपीज कशा आवडतात तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि प्रतिभा किचनला लाईक पण करा आणि फॉलो पण करा. आता हे सुद्धा सगळं भाजून झालेलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. पानं जास्त नरम वगैरे ठेवायचे नाहीत. थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत छान आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर थोडंसं काय करायचं माहिती आहे का, हे सगळं असं पसरून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. म्हणजे काय होते माहिती आहे का, हे सगळे आपला कढीपत्ता आणि जे शेवग्याचे पानं आहेत ना ते छान व्यवस्थित कुरकुरीत होतात. तर बघू शकता 10 मिनटांनी मग आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. तर ह्या पद्धतीनं बघू शकता मस्त आपले पानं कुरकुरीत झाले आहेत. जर पानं व्यवस्थित नाही कुरकुरीत झाले ना तर चटणी जास्त दिवस टिकणार नाही. आणि पानं छान कुरकुरीत जर भाजले गेले ना तर छान 2-2.5 महिने छान चटणी राहते. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला पण टाकणार आहोत आपण मिक्सरच्या भांड्यात. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चाट मसाला जर टाकायचा नसेल तर थोडंसं लिंबाचा रस टाकला तरी चालेल. म्हणजे चटणी आपली छान चटपटीत होते, मस्त लागते खात्या वेळेस. तर माझ्याकडून शेंगदाणे टाकायचे राहिले होते, तर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पण टाकायचे आहेत आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. तर मग आपली चटणी तयार होते. शेंगदाणे पण टाकायला विसरू नका माझ्यासारखं. तर चुकून राहिलं होतं माझ्याकडून टाकायचं, तर पुन्हा टाकलं आणि मिक्सरला छान फिरून घेतलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करा. बाय. दिसायला खूप मस्त दिसते चटणी, नक्की ट्राय करा.